ठाण्यातील दिवा रेल्वे स्टेशनवर आता प्रवासी संघटनांचं आंदोलन सुरू आहे। सीएसएमटी दिवा लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या दिवा स्टेशनवर थांबवण्याचीही त्यांनी मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, सध्या आपण पाहतोय प्रवासी संघटनांचं हे आंदोलन सुरू आहे, नेमकी काय त्यांची मागणी आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? गौरी, जर आपण पाहिलं तर कसारा, कल्याण, डोंबिवली मधनं ज्या लोकल सुटतात, ज्या दिवा रेल्वे स्थानकात येतात, त्या जेव्हा येतात तेव्हा पूर्ण क्षमतेने भरलेले असतात। त्यामुळे दिव्यातले जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना चढायला जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांना जीव घेणा प्रवास करावा लागतो। अनेकदा अपघात घडलेले आहेत, अनेकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे दिवा रेल्वे प्रवासी जे आहेत ते दिवा रेल्वे स्थानकातनं मुंबईतली स्पेशल लोकल सेवा जी आहे ती सुरू करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती वारंवार करत होते। त्याचप्रमाणे दिवा शहरामध्ये कोकणवासीय खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे ठाणे जे आहे ते गाठावं लागतं। त्यामुळे कोकणात जाणारी रेल्वेचा थांबा जो आहे तो दिवा रेल्वे स्थानकात यावा यासाठी मागणी जी आहे ती दिवावासीय करत होते। मात्र त्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आज दिवाकर जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिवा रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे सर्व आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत। काळा फिती बांधून निषेध आंदोलन जे आहेत त्यांनी सुरू केलेले आहेत। दिव्यातनं जे रेल्वे प्रवासी मुंबईच्या दिशेने जात आहेत ते सर्व काळी फीत बांधून निषेध जे आहेत ते नोंदवतात। नेमकं त्यांचं काय मागण्या आहेत आणि पुढची भूमिका जाणून घेऊ। सर, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या दोन मागण्या ज्या आहेत प्रामुख्याने करतात, मात्र मागण्यांची पूर्तता होत नाहीये, पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आताचं हे शांततेचं आंदोलन आहे। कसं आहे, दिवेकरांच्या गेल्या अनेक वर्षापासून दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या मागण्या आहेत आणि रेल्वे प्रशासन याकडे कोणत्याही गांभीर्याने लक्ष देत नाहीये। जर रेल्वे प्रशासनाचं हेच धोरण असेल दिवेकर प्रवाशांच्या बाबतीत आणि आमच्या कोकणवासीय प्रवाशांच्या बाबतीत, जर रेल्वे प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हाच असेल तर कदाचित याच्यापेक्षाही उग्र आंदोलन ह्या भविष्यात या दिवा स्थानकात अथवा जिथे जिथे अशा समस्या आहेत तिथे होऊ शकतं। तर रेल्वेने वेळीच दखल घेतली पाहिजे, कारण दिवा स्थानक म्हटलं तर इथे गर्दीचंही स्थानक आहे आणि आंदोलनाचंही स्थानक आहे। अनेक आंदोलनं इथे या माध्यमातून इथे झालेली आहेत आणि आज अनेक लाखो प्रवासी हे सकाळी गर्दीच्या वेळेस प्रवास करतात, त्यांना चढायला मिळत नाही, अपघात होत आहेत। कोकणातले प्रवासी असतील म्हणजे डोंबिवलीचे पुढील प्रवासी कोकणवासी असतील, दिव्याचे कोकणवासी असतील, यांना प्रवास करताना इथं ठाण्याला जावं लागतं आणि ठाण्याला आपल्या सामानासहित, मुलाबाळासहित, आपल्या वृद्ध आईवडिलांसहित प्रवास करायचा हा खूप जिकरीचा आहे। ठाणा स्थानक हे ऑलरेडी गर्दीचं स्थानक आहे। जर अशा कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिला तर मला असं वाटतं या लाखो कोकणवासीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। माझी रेल्वे प्रशासनाला या प्रातिनिधिक आंदोलनाच्या माध्यमातून इतकीच विनंती आहे की त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं। नक्कीच आताचं आंदोलन जे आहे ते शांततेचं आंदोलन आहे। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे रेल्वे प्रशासन या मागण्यांकडे आता कशा प्रकारे बघतंय ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच निकेश, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।